नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे BXC या विषयामध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर कोणकोणते क्वेश्चन तुम्हाला करायचे आणि मी जो सांगतोय तो गेस पेपर तुम्हाला या ठिकाणी करायचे। तर विश्वास करा तुम्ही काय होणार आहे 100% या ठिकाणी पास होणार आहे। BXC या सब्जेक्टसाठी तुमच्यासाठी नेक्स्ट स्टेप अकॅडमीचा हा गेस पेपर आहे बघा। हा पेपर जर तुम्ही व्यवस्थितपणे यामध्ये दिलेले जर क्वेश्चन करताय व आता मी तुम्हाला जे क्वेश्चन सांगणार आहे त्यासोबत ते क्वेश्चन करताय तर विश्वास करा येणाऱ्या आगामी जो 10 तारखेचा पेपर आहे तुमचा त्यामध्ये काय होणार तुम्ही 100% पास होणार। बरेचसे विद्यार्थी असे जे सातत्याने कॉल करताय मेसेज करताय सर आम्ही होल सेमिस्टर आतापर्यंत काहीच अभ्यास केलेला नाहीये मग आम्ही पास होऊ शकतो का? तर यस याचा आन्सर आहे यस, तुम्ही 100% काय होऊ शकता पास होऊ शकता। आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्ष द्या इकडं। आता बघा तुम्ही YouTube वरती पूर्ण वन शॉट म्हणा किंवा डिटेल सिलेबस करून आता एक दिवस आहे उद्याचा तुमच्याकडे तर यामध्ये तुमच्याकडून एवढं सगळं पाहणं शक्य होणार नाहीये। ओके, त्यासोबत जर तुमच्याकडे डिटेल नोट्स असतील किंवा तुम्ही जर एखादं बुक जर रेफर करत असाल आणि त्यामधून जर आतापासून जरी अभ्यास करायला लागले तरी हे शक्य होणार नाही। मग आता अभ्यास कसा करायचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन करायचे व त्यासोबत हा गेस पेपर करायचा आहे। ओके, तुमच्यासाठी हा गेस पेपर मी दिलेला आहे बघा आपल्या नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये। ऍप्लिकेशनचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेलं आहे। पटकन जायचंय ऍप्लिकेशनला या ठिकाणी डाउनलोड करायचंय। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो हा गेस पेपर या ठिकाणी सॉल्व्ह करा इलेक्ट्रॉनिक्स साठी 100% जो 10 तारखेचा जो पेपर तुमचा इथूनच क्लिअर होणार। कारण आपण इंजिनिअरिंगच्या या ठिकाणी काय दिलेलं होतं विद्यार्थ्यांना गेस पेपर दिलेला होता आणि काही क्वेश्चन सांगितले होते। जर ते विद्यार्थ्यांनी केले असेल तर आपल्या गेस पेपर मधून आज थेट 40 मार्काचा पेपर आला होता। म्हणजे 60 मार्क्स पैकी 40 मार्कचा पेपर कुठून आला होता आपल्या पेपर मधून आलेला होता मित्रांनो। फिजिक्सचा आपण गेस पेपर दिलेला होता विद्यार्थ्यांसाठी तर 60 मार्क्स पैकी 30 मार्काचा आपल्या फिजिक्सच्या पेपर मधून आलेला होता आणि आज केमिस्ट्रीसाठी 40 मार्कचं जर तेवढं जेवढं सांगतो तेवढं जर फॉलो करताय मित्रांनो तर विश्वास करा तुम्ही काय होऊ शकता पास होऊ शकता। ओके, तर सर्वात पहिले हा गेस पेपर करायचा आहे तुम्हाला आणि काही तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आता मी सांगणार आहे ते क्वेश्चन करायचे आणि जो गेस पेपर दिलेला आहे या ठिकाणी तो गेस पेपरला काय करायचंय चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे। हाच तुमच्या एक्झाम मधून इथूनच काय येणार प्रश्न होणार आणि तुम्ही 100% या ठिकाणी पास होणार। गेस पेपर पाहिजे असेल तर नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली। विद्यार्थी मित्रांनो आता बघूया आपण इंजिनिअरिंग BXC। ओके, तुमचा पेपर आहे बघा 10 जून 2026 ला। तर काही या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगणार इम्पॉर्टंट क्वेश्चन व त्यासोबत गेस पेपर देणार आहे। गेस पेपर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आणि काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतोय बघा युनिट वाईज ते इम्पॉर्टंट क्वेश्चन जर तुम्ही करताय तर विश्वास करा 100% तुम्ही काय होऊ शकता येणाऱ्या आगामी एक्झाम मध्ये पास होऊ शकता। आता विद्यार्थी मित्रांनो त्यासोबत आता जे हे क्वेश्चन आहे बघा युनिट 1 चे क्वेश्चन आहे बघा हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे। सगळे क्वेश्चन तुम्हाला एक वेळेस सविस्तरपणे सांगतोय। त्यासोबत ह्या क्वेश्चनचं काय डिटेल सोल्युशन आपल्या ऍप्लिकेशन मध्ये दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला यांचा आन्सर बी आपल्या ऍप्लिकेशन मध्ये भेटणार आहे बघा। अशा हँड रिटन नोट्स मध्ये आपण काय केलेलं आहे त्या क्वेश्चनचं थेट सोल्युशन तुम्हाला देण्यात आलेलं आहे। ओके, तर बघा हा क्वेश्चन या ठिकाणी तुम्ही आज ऑपरेशनल एम्प्लिफायर इलेक्ट्रॉनिक्स। ओके, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता याचा डिटेल सोल्युशन आपल्या ऍप्लिकेशन मध्ये देण्यात आलेलं आहे बघा। ओके, ऍप्लिकेशनला डाउनलोड करून घ्यायचे आणि त्याच्यामधून हे सगळ्यांचे नोट्स या ठिकाणी व्यवस्थितपणे काय करून घ्यायचे वाचून घ्यायचे आणि जे क्वेश्चन आहे त्यांना काय करून घ्यायचे आता लर्न करून घ्यायचे। ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता ओके तर सगळ्यात पहिले युनिट 1 युनिट मधून जे येणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा ते तुम्हाला सांगतोय। व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचंय। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचंय। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिले युनिट 1 मधून एक क्वेश्चन असणार आहे बघा एक्सप्लेन इम्पॅक्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स। हा क्वेश्चन तुम्हाला करून घ्यायचा आहे। ओके, त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो सेकंड क्वेश्चन असणार आहे बघा डिफरन्स बिटवीन ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट्स। हा एक क्वेश्चन असणार आहे बघा। त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन असणार आहे बघा एक्सप्लेन फुल वेव्ह रेक्टिफायर। ओके, 4 नंबरचा क्वेश्चन असणार आहे बघा एक्सप्लेन ब्रिज वेव्ह रेक्टिफायर। 5 नंबरचा क्वेश्चन असणार आहे बघा हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि 6 नंबरचा विद्यार्थी मित्रांनो 100% तुमच्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन येणार आहे। या क्वेश्चनला जेवढे येलो कलरने या ठिकाणी हायलाइट केलेले ते क्वेश्चन कोणीच सोडायचं नाही। ओके, तर क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी कंपेअर LED अँड फोटो डायोड। हा क्वेश्चन व्यवस्थितपणे करून जायचं। याचं डिटेल सोल्युशन आपल्या ऍप्लिकेशन मध्ये दिलेलं आहे व त्यासोबत गेस पेपर सुद्धा तुम्ही करायचा आहे। त्यामधूनच काय येणार तुमच्या 10 तारखेच्या पेपरचे क्वेश्चन येणार आहे। ओके,
त्यानंतर एक्सप्लेन एलईडी फोटो डायोड मी आता सांगितलंय. त्यानंतर हा क्वेश्चन 100% एक्झाम मध्ये येणार आहे या युनिट मधून. आणि त्यानंतर व्हीआय कॅरेक्टरिस्टिक ऑफ पीएन जंक्शन हा क्वेश्चन पण करून घ्यायचा आहे तुम्हाला. ओके, हा 100% तुमच्या एक्झाम मध्ये येणार आहे. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लेन डायोड ऍज स्विच हा क्वेश्चन पण करायचा आहे. आणि या ठिकाणी बघा 10 नंबरचा क्वेश्चन आहे डिफरन्स बिटवीन हाफ फुल ब्रिज वेव्ह रेक्टिफायर. हा क्वेश्चन एवढा इम्पॉर्टंट नाही, परीक्षामध्ये हा जास्त विचारला जात नाही, तर तुम्ही याला स्किप सुद्धा करू शकता. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थितपणे करायचे युनिट 1 मधून. आता पूर्ण युनिट या ठिकाणी डिटेल मध्ये करायचा वेळ नाहीये, याचे आन्सर तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये देण्यात आलेले. फटाफट जायचं, हे क्वेश्चन लर्न करून घ्यायचे. ओके, चला नेक्स्ट युनिटचं बघूया. बघा युनिट 2 बघा, यामधून एक्सप्लेन ओके एनपीएन ट्रान्झिटर वर्किंग अँड कन्स्ट्रक्शन हा क्वेश्चन चांगल्या पद्धतीने करायचा आहे. त्यानंतर बघा एक्सप्लेन आउटपुट ओके आउटपुट कॅरेक्टर ऑफ कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिटर. हा क्वेश्चन काय करायचं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने करायचं आहे. ओके, त्यानंतर बघा एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ ई मॉसफेट हा क्वेश्चन पण तुम्हाला काय करायचं आहे चांगल्या पद्धतीने करायचा आहे. ओके, ई मॉसफेटचा हा क्वेश्चन 100% काय येणार तुमच्या एक्झाम मध्ये येणार मित्रांनो, चांगल्या पद्धतीने क्वेश्चन करायचं आहे. एक्सप्लेन ट्रान्झिटर ऍज अन एम्प्लिफायर और ट्रान्झिटर ऍज स्विच हा क्वेश्चन पण करून जायचंय. त्यानंतर बघा एक्सप्लेन मोसफेट ऍज स्विच हा क्वेश्चन पण करायचा आहे. त्यानंतर बघा एक्सप्लेन एनव्हल मेथड हा 100% तुमच्या एक्झाम मध्ये येणार आहे मित्रांनो, 100%. तर याला काय करायचं चांगल्या पद्धतीने करायचंय. त्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन असणार आहे बघा, प्रॉब्लेम असणार आहे बघा अल्फा अँड बीटावरती. ओके, तर हे प्रॉब्लेम पण तुम्हाला या ठिकाणी करून जायचं. याचा डिटेल सोल्युशन आपल्या ऍप्लिकेशन मध्ये मी तुम्हाला देणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट युनिट 3 बघा. ओके, डी मॉर्गन थेरम 100% येणार आहे. डी मॉर्गन थेरम तुमचं 100% येणार मित्रांनो पेपर मध्ये. ओके, त्यानंतर एक्सप्लेन फुल ऍडर अँड हाफ ऍडर विथ एक्सप्लेन फुल एडर अँड हाफ एडर विथ ट्रूथ टेबल हा 100% तुमच्या एक्झाम मध्ये येणार मित्रांनो. त्यासोबत या ठिकाणी एस आर फ्लिप फ्लॉप त्यानंतर जे के फ्लिप फ्लॉप आणि एक्सप्लेन करायचंय तुम्हाला. ओके, हा क्वेश्चन पण तुमच्या एक्झाम मध्ये येऊ शकतो. ओके, त्यानंतर मित्रांनो एक्सप्लेन ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर 100% आपण क्वेश्चन काय येणार आहे एक्झाम मध्ये येणार. याचं डिटेल सोल्युशन आपल्या नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो कम्पेअर मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर हा क्वेश्चन पण तुम्ही करू शकता. आणि 100% हा क्वेश्चन येणार मित्रांनो तुमच्या एक्झाम मध्ये. जो क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी तुमचा कन्व्हर्शन या ठिकाणी बघा कन्व्हर्जन करायचंय तुम्हाला. ओके, बायनरी डेसिमल अँड डेसिमल टू बायनरी ऍडिशन ऑफ बायनरी हा 100% काय येतो तुमच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो. आणि या ठिकाणी आयसी फॅब्रिकेशनचा हा क्वेश्चन तुम्ही स्किप करू शकता किंवा एवढं इम्पॉर्टंट नाही, पण जे येलो कलरने या ठिकाणी हायलाइट केलेले मित्रांनो ते क्वेश्चन तर तुम्हाला 100% करायचे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू शकतो आपण युनिट 4 मधून. तर एक्सप्लेन ब्लॉक डायग्राम ऑफ ओपी एम्प हा क्वेश्चन 100% येणार तुमचा. ओके, ओप एम्पचं क्वेश्चन 100% येतो मित्रांनो तुमचं परीक्षामध्ये 100% विचारला जाणारा हा प्रश्न आहे. त्यानंतर बघा एक्सप्लेन इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर हा एक क्वेश्चन तुम्हाला करून जायचंय. त्यानंतर न्यूमेरिकल बेस ऑन या ठिकाणी तुमचे इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर वरती न्यूमेरिकल येणार आहे, हे क्वेश्चन पण करू शकता. पण हा क्वेश्चन 100% करायचा आहे तुम्हाला, जो की असणार आहे एक्सप्लेन आयडियल अँड प्रॅक्टिकल व्हॅल्यू ऑफ ओप एम्प हा क्वेश्चन 100% करायचा आहे मित्रांनो तुम्हाला. ओके, ओप एम्पचा एक्सप्लेन डीएमएम फंक्शन जनरेशन डीएसओ अँड डीसी सप्लाय हा क्वेश्चन पण तुम्हाला करून जायचा आहे युनिट 4 मधून. म्हणजे येलो कलर मध्ये दिलेले मित्रांनो 100% तुम्हाला काय करायचे आता तुमचे क्वेश्चन या ठिकाणी करायचे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघू शकता तुम्ही डिफरन्स. ओके, युनिट 5 मधून डिफरन्स ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह सेन्सर हा क्वेश्चन पण काय करून जायचंय तुम्हाला तुमच्या एक्झाम साठी प्रिपेअर करून जायचंय. एक्सप्लेन सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ सेन्सर ट्रान्सड्युसर. ओके, ट्रान्सड्युसरचा हा क्वेश्चन आहे बघा तुम्हाला, हा पण करून जायचंय. पण एक्सप्लेन एलव्हीडीटी हा 100% तुमच्या एक्झाम मध्ये येणार मित्रांनो. ओके, त्यानंतर एक्सप्लेन थर्मोकपल अँड आरटीडी हा क्वेश्चन पण काय येणार एक्झाम मध्ये 100% येणार आहे तुम्हाला, हा पण प्रॉपरपणे करून जायचंय. त्यानंतर डिफरन्स बिटवीन थर्मोकपल अँड आरटीडी हा क्वेश्चन पण तुम्ही करू शकता. ओके, जर हा करताय तुम्ही त्याच्या डिफरन्स सोबत हा पण तुमचा काय होणार या ठिकाणी कव्हर होणार. एक्सप्लेन बायोसेन्सर्स विथ एनी वन एक्झाम्पल सोबत हा क्वेश्चन 100% तुमच्या एक्झाम मध्ये येतो मित्रांनो, हा पण तुम्हाला व्यवस्थितपणे करून जायचंय. आणि एक्सप्लेन स्ट्रेन
गेज या ठिकाणी तुम्हाला हा क्वेश्चन पण करून जायचं आहे. तर दिलेले सर्व क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे करून घ्यायचे व त्यासोबत जो हा गेस पेपर मित्रांनो हा सगळ्यांनी सॉल्व्ह करायचा आहे, जो की आपल्या ऍप्लिकेशन मध्ये देणारे लेटेस्ट पेपरच्या बेसिसवर हा गेस पेपर असणार आहे बघा तुमचा, जो की आपल्या नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला मिळणार आहे. जर उद्याचा पेपर जर पास व्हायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, सॉरी उद्याचा म्हणतोय परवाचा, ओके, तर तुम्हाला या ठिकाणी मी जेवढं सांगितलं तेवढं जर करताय तर 100% तुम्ही काय होणार, पास होणार. जर दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, तुमच्या मित्रांना शेअर करायचं. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.